नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आपलं सर्वांचं स्वागत आहे गीतास किचनमध्ये. तर आज आपण बनवूया मुंगाचे लड्डू. तर बघा, हे मूग घेतलेले आहे मी. साबूत मूग आहे ते हिरवेवाले. तर याला मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि याचे बनवणार आहे उन्हाळी पौष्टिक लड्डू. तर उन्हाळ्यामध्ये छान होते आपलं उन्हीचं. सकाळी एक आणि संध्याकाळी एक लड्डू खाल्ला की. तर याचे मी आता लड्डू बनवून घेणार आहे. तर याला मी आता 2 ते 3 पाण्याने धुवून घेते. चला, तर आपले धुवून झालेलं आहे. तर मी याला छाननीमध्ये काढून घेणार आहे आणि याला पाणी घालून घेणार आहे पुढे याचं. तर आपले छाननीमध्ये मूग काढून घेतलेले होते मी. तर हे आता पाण्यामध्ये छाननीतून आपलं सुती कापडावर ठेवून घ्यायचं आणि याला असं हाताने पुसून टाकायचं. तर बघा, मी असं चांगलं पुसून टाकते पाणी याचं. तर मी आता गॅसवर इथं आपले मूग भाजून घेणार. तर याच्यावर ठेवले मी भांडं आणि याच्यामध्ये टाकून घेणार आपले हे मूग. तर याला चांगलं असं 8-10 मिनटं भाजून घेणार. बघा, हे आपले असं मी 8 ते 10 मिनटं असं भाजून घ्यायचं चांगलं. याला पाणी सोकलं पाहिजे थोडं दूध पाणी असेल तर. आणि बघा, आपण भाजून झाले की मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तर बघा, आपले इथं मूग चांगले 7 ते 8 मिनटं भाजून झालेले आहे. तर बघा, कमी याच्यावर भाजलेलं आहे मी याला. तर याला मी थोडंसं थंड होऊ देणार आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. बघा मंडळी, आपले मिक्सरमध्ये मूग भाजून घेतलेले आणि बारीक पण करून घेतलेले आहे. आणि हे आपले आहे मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे धागेवाली मिसरी. तर हे बघा, मी धागेवाली मिसरी हे बारीक करून घेतलेली आहे. तर याला मी अर्धा किलो मूगला 1 पाव मिसरी घेतलेली आहे. तर हे बघा, अशी आपली धागेवाली मिसरी राहते. तर याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. चला, तर आपण हे आता तुपामध्ये भाजून घेऊया. तर आपण भांडं ठेवून घेतो गॅसवर. याच्यावर टाकून घेणार आहे मी तूप आता. बघा, मी एवढं तूप घेतलेलं आहे, अर्धी पाव वाटी. तर याच्यात मी टाकून घेणार आहे. आपली गॅस कमीच ठेवून घ्यायची. तर याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपलं हे भाजलेलं बारीक केलेलं मुगाचं मिश्रण. तर याला चांगलं कमी याच्यावर 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं. तर हे बघा, आपलं थोडंसं भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आणखी थोडंसं तूप टाकून घेणार आहे. याला मिक्स करून घेणार आहे चांगलं. आणि याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपले ड्रायफ्रूट. तर हे बघा, ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे. आणि याच्यामध्ये टाकून घेणार आहे थोडंसं आपलं इलायची. टाकून झालेलं. तर आपली हे धागेवाली मिसरी आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं. तर याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. बघा, असं मिक्स करून घेणार आहे पुरं. आपलं इथं मिश्रण चांगलं झालेलं आहे. तर याला मी आता खाली उतरवून घेणार आहे. याच्यामध्ये आणखी तूप टाकून घेणार आहे. तर आपण याच्यामध्ये आणखी थोडंसं तूप टाकून घेऊया. चांगलं याला मिक्स करून घेऊया. तर बघा, याला तूप टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं. बघा, आपलं थोडंसं मिक्स झालेलं आहे तूप याच्यामध्ये. तर याला मी थोडंसं थंड होऊ देणार आहे. थंड झाल्यावर मी लड्डू बांधून घेणार आहे याचे. मंडळी, बघू शकता आपले इथे थंड झालेलं आहे मिश्रण. तर आपण याचे आता लड्डू बांधून घेऊया. तर असे आपण लड्डू बांधून घेणार आहोत. तर बघा, तर मंडळी बघू शकता आपले इथे लड्डू बांधून झालेले आहे मस्त. तर मस्त हे मुगाच्या डाळीचे लड्डू झालेले आहे. तर मंडळी, रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर कमेंट करून सांगा माझी रेसिपी कशी झाली म्हणून. चला, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बघा, आपले लड्डू झालेले आहे मुगाचे. तर बघा,